बघा प्रॅक्टिस सेट आपला 3.1 झालेला आहे. काही प्रॉब्लेम असला तर विचारायचं. आता 3.2 मध्ये हे कालचं होतं आपल्याला, जाऊ दे त्याला. 3.2 मध्ये आता फक्त कंडिशन तयार करायचं आहे. शक्यतोवर असं क्वेश्चन येणार नाही तुम्हाला, पण कंडिशन तयार करता यायला पाहिजे आपल्याला. कसं? एका गावामध्ये ए झाड आहे. किती झाड आहे? ए. लक्षात राहू द्या किती झाड आहे? ए. इफ द नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजेस एव्हरी इयर बी. प्रत्येक वर्षी बी न वाढतात. किती न वाढतात? बी. सपोज पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी असे किती वर्ष वाढून राहिले? एक्स वर्ष. किती वर्ष? एक्स वर्ष. असं तर काही कोणाला समजणार नाही. सपोज एक दुसरं सांगतो तुम्हाला. आता 100 आंबे. किती आंबे? 100. प्रत्येक दिवशी 10 आंबे वाढून राहिले. किती आंबे वाढून राहिले? 10. असे 30व्या दिवशी किती आंबे होतील मग? प्रत्येक दिवशी 10 वाढून राहिले. आपल्याकडे 100 आंबे, प्रत्येक दिवशी 10 वाढून राहिले. 30 दिवसात किती वाढतील मग? हे 300 आणि हे 100, 400. म्हणजे तुम्ही काय केलं? 30 गुणिला 10. हाच कन्सेप्ट इथे वापरा. प्रत्येक दिवशी किती वाढून राहिले? बी. किती वर्ष प्रत्येक वर्षी किती वाढून राहिले? बी. एक्स वर्ष किती वाढतील मग? बी इंटू एक्स. किती वाढतील ते? बी इंटू एक्स. आणि ओरिजिनल किती होती? ए. मग टोटल किती येईल? ए प्लस बी एक्स. तर याचा आन्सर काय येईल? ए प्लस बी एक्स. लिहा पहिलाच आन्सर. लॉजिक लावायचं, समजून जाईल. दुसरा क्वेश्चन. फॉर द परेड माहिती ना तुम्हाला? लेफ्ट राईट लेफ्ट म्हणले की राईट वरती करता तुम्ही. परेड बरोबर आहे. वाय स्टुडंट. किती स्टुडंट आहे? वाय. आणि रो लाईन, आडव्या लाईन मध्ये वाय, उभ्या लाईन मध्ये एक्स. मला सांगा, एका लाईन मध्ये तुमची आता शाळा आहे का नाही? तुमच्या शाळेत 10 मुलं असे. किती आहे? 10. आणि अशा लाईनी तुमच्या 9. टोटल किती झाले? 90. काय केलं तुम्ही? मल्टिप्लिकेशन. झालं आन्सर. वाय स्टुडंट इच रो, एक्स स्टुडंट्स आणि एक्स सच रो. अशा किती रो आहे? एक्स. मग टोटल नंबर किती येईल? एक्स इंटू वाय एक्स वाय. टोटल किती येतील मग ते? एक्स वाय. थर्ड. आता मला सांगा, टेन्स आणि युनिट प्लेस 2 डिजिट नंबर आहे. किती डिजिट नंबर? 2. हा 14 2 डिजिट नंबर आहे. किती डिजिट नंबर आहे? 2. मग याला कसं लिहू शकतो आपण? 10 गुणिला 1. बरोबर आहे. याची स्थानिक किंमत किती असते? 10. मला बघा एक्झॅक्ट माहित नाही मराठीत काय म्हणतात, स्थानिक का दर्शनीय, ते आहे 2 किंमत. मला माहित नाही. मग तुम्हाला फक्त एवढं कन्सेप्ट सांगतो. हा या किती कोणत्या प्लेसला येतो? 10th प्लेस. दशक स्थानच्या नंबरची किंमत किती असते? 10. इथं आता 14 आहे ना, दुसरा वाढू नंबर आपण समजा 54 घेऊ. याची किंमत किती आहे? 5 गुणिला 10 अधिक 4. हा नंबर असा असतो माहिती आहे. आपण जर त्याला जर अजून वाढवलं 200, समजा या नंबरला आपण करू 234 लिहू. किती लिहू? 234. मग याला कसं लिहिसाल? 2 गुणिला 100 अधिक 3 गुणिला 10 अधिक 4. समजलं कन्सेप्ट तुम्हाला? मग आता इथं 2 डिजिट नंबर आहे. किती डिजिट नंबर आहे? 2. आता फक्त कोणत्या ठिकाणी बघा. द टेन्स युनिट प्लेस ऑफ 2 डिजिट नंबर इज एम अँड एन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे युनिट प्लेसला कोणता आहे नंबर? युनिट प्लेस ऑफ बघा, 10th प्लेसला कोणता राहील? यम. 10th प्लेसला राहील यम आणि युनिट प्लेसला कोणतं राहील? एन. मग याला जर रिप्लेस करायचं तर कसं रिप्लेस करसाल? 10 गुणिला यम अधिक एन. म्हणजे फायनल मध्ये काय लिहिसाल? 10 यम प्लस एन. म्हणजे काय त्याचा आन्सर? 10 यम प्लस एन. ठीक आहे. कारण असा नंबर नसतो व्हेरिएबल मध्ये. असा नंबर असतो का? नाही. समजलं? इझी होतं ते, एवढं काय अवघड नाही. ऍड द गिवन पॉलिनॉमियल. बघा आता एकदम इझी क्वेश्चन आहे. मी तुम्हाला 2 नंबरचा सोडून दाखवतो, तुम्ही मला 1 नंबरचा सोडून दाखवायचा. बघा 2 नंबर मध्ये काय आहे? हिअर पॉलिनॉमियल्स आर कोणत्या पॉलिनॉमियल्स? 2. -7 m ची पॉवर 4. त्याच्यानंतर 5 m क्यूब प्लस √2. ही एक पॉलिनॉमियल. ठीक आहे. याला आपण P1 म्हणू. काय म्हणू? P1. आणि P2.
काय P2 काय म्हणू 5m⁴ मायनस 3m³ त्याच्यानंतर पुढं 2m² नंतर प्लस 3m - 6. ठीक आहे, आता काय करायची यांची बेरीज. नाऊ P1 प्लस P2 काय करायचं आपल्याला P1 प्लस P2 मग यांची बेरीज करावं लागेल. -7m⁴ प्लस 5m⁴ प्लस √2 याची बेरीज कोणासोबत करायची प्लस 5m⁴ मायनस 3m⁴ प्लस 2m² प्लस 3m - 6. आता फक्त काय करायचं पॉवरवाले सोबत घ्यायचे ज्यांची पॉवर सारखी आहे. 4 म्हणजे -7m⁴ साइन बघायचं याचं काय होईल प्लस 5m⁴. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस असलं तर आतले साइन चेंज करण्याची गरज नाही, जसं साइन आहे ॲज इट इज घेऊन टाका. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर 4 नंतर किती असते पॉवर 3 मग प्लस 5m³ इकडे आहे का आहे मायनस 3m³ त्याच्यानंतर पॉवर किती असते 3 इकडे 2 पॉवर आहे का नाही इकडे आहे का 2 बघा आहे मग एक इथं एक लिहून टाका ती 2m². आता 2 नंतर पॉवर किती असते 1 इकडे आहे का 1 वाला नाही इकडे आहे 3m. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म इकडे काय कॉन्स्टंट टर्म √2 इकडे काय -6. याला सॉल्व्ह करा या जोडीला सॉल्व्ह केल्यावर काय येईल -7 + 5 किती येईल रे. ही एक जोडी आणि ही एक जोडी बाकी काही सॉल्व्ह करायची गरजच नाही आपल्याला. याला सॉल्व्ह केल्यावर काय येईल -2m⁴. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मोठ्या संख्येचं साइन 7 मधून 5 गेले आणि -2 इकडे 5 मधून 3 गेले 2m³ मोठ्या संख्येचं साइन प्लस बाकी काही सॉल्व्ह करण्याची गरज नाही कारण त्याला सॉल्व्ह करू शकत नाही. √2 - 6 याला एक काही सॉल्व्ह करू शकत नाही आपण. √2 - 6 समजला क्वेश्चन अवघड आहे का काही. हा क्वेश्चन लिहून घ्या आणि मला पहिला सोडून दाखवा. बघा इझी क्वेश्चन आहे. आता फक्त मी व्हॅल्यू बदलतो इथं टाकतो तुम्हाला. दुसरं काय पहिला क्वेश्चन सॉरी याच्यातला पहिला क्वेश्चन ठीक आहे. हिअर पॉलिनॉमियल्स आर x³ - 2x² - 9 आणि दुसरे काय 5x³ प्लस 2x प्लस 9. ठीक आहे. आता याला जर सॉल्व्ह करायचं आपल्याला P1 प्लस P2 मग पहिले लिहून घ्या x³ - 2x² - 9 प्लस 5x³ प्लस 2x प्लस 9. आता x³ सोबत घ्या x³ साइन पण सोबत असलं पाहिजे 5x³ त्याच्यानंतर क्यूब नंतर कोणती टर्म असते स्क्वेअर इकडे स्क्वेअर नाहीच आहे. त्याच्यानंतर सिंपल टर्म 2x इकडे काहीच नाही -9 प्लस 9 बस एकदा लिहून घेतल्यावर याला जर सॉल्व्ह केलं 5 आणि 1 किती होतील 6. याला सॉल्व्ह करण्यासाठी काहीच नाही सोबती याला पण सोबती नाहीये -9 काय होईल 0 म्हणजे हे झालं तुमचं फायनल आन्सर. लास्ट वाला सोडवता येईल 3 टर्म आहे त्याच्यात हो तिन्ही टर्मची. आता थर्ड क्वेश्चन आता तुम्ही टाकायचे त्या P1 P2 P3 ते टाकून घ्यायचे तुम्ही. हेअर पॉलिनॉमियल्स आर मी डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. काय लिहाल P1 प्लस P2 प्लस P3 इज इक्वल टू पहिली काय 2y² प्लस 7y प्लस 5 हे पहिली. दुसरी काय प्लस 3y प्लस 9 आणि तिसरी काय 3y² मायनस 4y मायनस 3. ठीक आहे. आता स्क्वेअर सोबत घ्या 2y² प्लस 3y² त्याच्यानंतर 7y प्लस 3y मायनस 4y आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म 5 9 आणि -3. सोपं आहे रे. एक ही 3 जोड्या बनल्या 2 आणि 3 5 7 आणि 3 10 10 मधून 4 गेले 6 प्लस 7 आणि 3 10 10 मधून 4 गेले 6. कोएफिशियंटला काही सॉरी व्हेरिएबलला काही फरक नाही पडत. 5 आणि 9 14 14 मधून 3 गेले 11. काय अवघड आहे बघा. आता सबट्रॅक्ट करायचं काय करायचं सबट्रॅक्ट मध्ये काही एवढं विशेष नसतं. काय चेंज आहे बघा. हिअर
पॉलिनॉमियल्स कोणत्या कोणत्या पॉलिनॉमियल्स P1 इज इक्वल टू काय आहे सांगा एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस √3 ही पहिली पॉलिनॉमियल दुसरी पॉलिनॉमियल काय आहे 19x मायनस 19x प्लस √3 आणि 7x स्क्वेअर मग आता काय करणार आपण सबट्रॅक्शन 9 P1 मायनस P2 बघा मग पहिले लिहून घ्या एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस √3 समजून घ्यायचा क्वेश्चन एकदम सुरुवातीला त्याच्यानंतर मायनस 19x प्लस √3 प्लस 7x स्क्वेअर बघा प्लस ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये एक फरक आहे फक्त मायनस आत गेल्यानंतर आतले साइन काय करायचे चेंज म्हणजे कसं होईल एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस √3 फर्स्ट ब्रॅकेटला काही प्रॉब्लेम नाही मायनस आत गेल्यानंतर याचं साइन काय होईल प्लस याचं साइन काय आहे प्लस तर ते काय होईल मायनस याचं साइन काय प्लस तर ते काय होईल मायनस बाकी याज इट इज एक्स स्क्वेअर सोबत घ्या एक्स स्क्वेअर मायनस 7x स्क्वेअर 9x प्लस 19x √3 मायनस √3 इथं मोठी संख्या कोणती आहे 7 मोठ्या संख्येतून छोटी संख्या 7 मधून 1 गेला 6 मोठ्या संख्येचं साइन 19 मधून 9 गेले 10 मोठ्या संख्येचं साइन आणि √3 0 म्हणजे तुमचं फायनल आन्सर हे आलं ठीक आहे सेकंड सोडवा बघा नेक्स्ट क्वेश्चन हा P1 P2 टाकून घेऊ आपण 3 मधलं P1 here polynomials are बघा पॉलिनॉमियल्स आर कोणत्या कोणत्या पॉलिनॉमियल्स P1 इज इक्वल टू काय 2ab स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर b मायनस 4ab ही फर्स्ट आणि दुसरी काय P2 इज इक्वल टू 3ab मायनस 8ab स्क्वेअर आणि प्लस 2a स्क्वेअर b मग आपण काय करणार आता सबट्रॅक्शन नाउ P1 मायनस P2 2ab स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर b मायनस 4ab मायनस हे काय होईल 3ab मायनस 8ab स्क्वेअर प्लस ट्वाइस a स्क्वेअर b ठीक आहे मायनस आत गेल्यानंतर साइन काय होतील चेंज इकडे काही चेंज नाही अजून मायनस आत गेल्यानंतर याचं साइन होईल मायनस मायनसचं होईल प्लस आणि प्लसचं काय होईल मायनस सोबत घ्या जे सारखं दिसतं ते ए बी स्क्वेअर इकडे ए बी स्क्वेअर कोण आहे 8 साइन सोबत घ्यायचं 3a स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी चा सोबती मायनस 2a स्क्वेअर बी मायनस 4ab याला सोबती मायनस 3ab ठीक आहे 8 आणि 2 10 ab स्क्वेअर 3 मधून 2 गेला 1 लिहायची गरज नसते मोठ्या संख्येचा साइन प्लस दोन्ही संख्यांचा साइन सारखे म्हणजे काय करा बेरीज मायनस 7ab ठीक आहे हा हे मल्टिप्लिकेशन उद्या घेऊ आपण इकडे लक्ष द्या होमवर्क एकदा होमवर्क पाहून घ्या हे सबट्रॅक्शनचं एक ठीक आहे पहिलं आहे सबट्रॅक्शन एक्झाम्पल 1 त्याच्यानंतर एक्झाम्पल 4 कोणतं एक्झाम्पल 4 बाकी काही नाही बाकी एकदा प्रॉब्लेम सेट मध्ये बघू द्या मला खूप मोठं चॅप्टर हा आहे क्वेश्चन नंबर बघा काय काय क्वेश्चन सांगतो तुम्हाला प्रॉब्लेम सेट मधले कालचा आणि बघा आज संडे त्याच्यामुळे तुम्हाला होमवर्क जास्त राहील बघून घ्या 2 दिवस देईल तुम्हाला सोडवायला फक्त लक्ष द्या
राईट द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. सोपं आहे. डिग्री डायरेक्ट सांगू शकता. किती डिग्री? 4. इथे किती आहे? 0. 0 0. व्हेरिएबल नसले की डिग्री 0. इथे किती आहे? 9. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सरळ करून लिहायची. काय करून लिहायची? सरळ. x4 बरोबर आहे, माहिती आहे तुम्हाला. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल कोएफिशिएंट फॉर्म. कोएफिशिएंट लिहायचे 4. काय जोडायला सांगितले? 0x. ठीक आहे, आठवतं तुम्हाला. इंडेक्स फॉर्म झालेलं आहे काल. इंडेक्स फॉर्म म्हणजे कोएफिशिएंट जोडायचा. किती टर्म आहे? 5. तर पॉवर किती येईल? 4. किती टर्म आहे? 4. पॉवर किती येईल? 3. 4 पॉवर येईल 3. ठीक आहे. हा बरोबर सोडवा. हा कन्फ्यूज करणार तुम्हाला. शेवटी 0 आहे. पॉवर किती येईल बरोबर बघा. 4 येईल का 3 येईल का 2 येईल? ऍड द पॉलिनॉमियल आत्ता झाला. कळालं? आणि सबट्रॅक्ट द पॉलिनॉमियल. काय अवघड आहे? किती क्वेश्चन? 7. 1 2 3 4 5 6. हे 6 क्वेश्चन. ते एमसीक्यू नंतर बघू आपण. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, समजलं? सोडून आणा तेवढे.